नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचाही पीक विमाचा जो क्लेम आहे अजून आलेला नाही आहे का? तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे क्लेम प्रक्रिया तुमची कुठपर्यंत आलेली आहे. ओके, पैसे नक्की येणार कधी आणि कोणाला मिळणार आणि कोणाचे अडकणार. ओके, आता जी ग्राउंड रिॲलिटी आहे सध्या सुरू काय आहे ते आपण बघून घेऊया. ओके, सी सध्या महाराष्ट्रात रब्बी हंगाम 2025 आणि 26साठी पंचनामे, नुकसान तपासणी आणि डेटा व्हेरिफिकेशन ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ना, ही कामं खूप जोरात सुरू आहेत. म्हणजेच की सरकार अजून डेटा फायनल करत आहेत, त्यामुळे पैसे थोडेसे डिले होत आहेत. ओके, आता हा तर झाला पॉईंट नंबर 1. ओके, पॉईंट नंबर 2 याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते आहे क्लेम मंजुरी कशी होते. ओके, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सी आता महत्त्वाचा प्रश्न आहे की क्लेम मंजूर नक्की होतो कसा. ओके, स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते ही. पहिले तर आहे शेतकऱ्याने नुकसान नोंदवले, त्याच्यानंतर अधिकारी काय करतो, पंचनामा करतात. त्याच्यानंतर डेटा हा ऑनलाईन अपलोड केला जातो. ओके, त्याच्यानंतर इन्शुरन्स कंपनी व्हेरिफिकेशन करते. ओके, आणि सगळ्यात शेवटी DBTद्वारे पैसे जमा होतात. म्हणजेच की ही प्रोसेस पूर्ण झाली कीच लगेच तुम्हाला पैसे येतात. ओके, आणि हे तुम्ही सगळं वाचूसुद्धा शकता. ओके, आता पॉईंट नंबर 3 आहे की पैसे कधी मिळणार तुम्हाला. ओके, सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन क्वेश्चन आहे पैसे येणार कधी. ओके, सध्याच्या अपडेटनुसार बघा, मे 2026च्या सुरुवातीपासूनच तुम्हाला पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ओके, कारण एप्रिल एंडपर्यंत व्हेरिफिकेशन पूर्ण होणार आहे. म्हणजेच की मे स्टार्टिंगमध्ये तुमचं DBTद्वारे तुम्हाला पैसे यायला सुरू होतील. ओके, आता पैसे मिळणार तरी कोणाला. ओके, हे सुद्धा तुम्हाला सांगतो. आता खालील अटी पूर्ण असल्या पाहिजेत त्यासाठी. पीक विमा भरलेला असावा शेतकऱ्याने, नुकसान ऑफिशियली नोंदलेले असावे, बँक खाते DBTसाठी ॲक्टिव्ह असावे. ह्या जर 3ही गोष्टी क्रायटेरिया तुमचा पूर्ण असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. ओके, आता पैसे अडकणार कोणाचे. ओके, कोणाचे पैसे अडकू शकतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. जर विमा तुम्ही भरलेला नसेल, अर्ज वेळेत केलेला नसेल, चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा क्लेम हा रिजेक्ट होऊ शकतो. म्हणजेच की छोट्याशा चुका आणि तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. ओके, आता पॉईंट नंबर 6 जो आहे तो आहे सरकारचा फोकस. ओके, बेसिकली आता सरकार डिजिटल सिस्टम वापरत आहे, सॅटेलाईट डेटा, ऑनलाईन व्हेरिफिकेशन. यामुळे काय होत आहे, फसवणूक कमी होत आहे आणि जे रिअल शेतकरी आहेत त्यांनाच फक्त हा फायदा होत आहे. ओके, तर एवढंच सांगाल शेतकरी बांधवांनो. सध्या क्लेम प्रक्रिया सुरू आहे, व्हेरिफिकेशन चालू आहे. एप्रिल एंडपर्यंत व्हेरिफिकेशन पूर्ण होईल आणि मे 2026पासून तुम्हाला DBTद्वारे पैसे येण्याची शक्यता आहे. ओके, प्रोसेस पूर्ण झाली कीच पैसे येणार, त्यामुळे घाई करू नका, पण तुम्ही स्टेटस रेग्युलर चेक करत राहा. ओके, जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचे पैसे मिळाले नसतील तर कमेंटमध्ये तुमचा तुमचं जिल्हा आणि तुम्ही कुठे राहताय त्याचं तुम्ही नाव लिहा. ओके, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. ओके, थँक्यू.